संभाजीनगर तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी शेंद्रा एमआयडीसीतून 2 केंद्रांद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। मात्र त्यावर टँकरची संख्या वाढत चालल्यामुळे वाढीव केंद्र मिळावं या मागणीसाठी टँकर चालकांकडून सतत पाठपुरावा सुरू होता। ही मागणी पूर्ण होत नसल्याने शेंद्रा एमआयडीसीच्या पाणी पुरवठा पॉइंट जवळील 68 टँकरने सोमवारी कामबंद आंदोलन केलं। त्यामुळे संभाजीनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रहिवाशांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मंगळवारी सतर्कतेचा इशारा जारी केला। विदर्भात गारपिटीचा इशारा कायम आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मंगळवारी पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलाय। अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे गारपीट होईल असा अंदाज आहे। तर शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवली गेली आहे। आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव इथे दिवसा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। सध्या ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आलेली आहे, तर बिबट्या आता मानव वस्तीत येताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये दिवसा बाहेर पडणं सुद्धा जिकरीचं झालं असून नागरिक जीव मुठीत घेऊन भीतीच्या छायेत राहत आहेत। या भागामध्ये पिंजरा बसवण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे। मुंबई उपनगरी रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास जून नंतर आधुनिक सुरक्षित पार पडणार आहे। मध्य रेल्वेच्या लोकलमधील सर्व महिला डब्यांमध्ये जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। रेल्वे पोलिसांच्या महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांचं सर्वेक्षण केलं होतं, त्यानुसार ही उपाययोजना करण्यात येणार आहे। ठाण्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर केलेलं रील वादात सापडलंय। हे रील बनवण्यासाठी निवडलेली जागा पालिकेचं उद्यान असून तिथे अशा प्रकारे छायाचित्रण होत असताना कुणीही अटकाव का केला नाही म्हणून प्रश्न विचारला जातोय। या प्रकरणी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून पोलीस तसंच पालिका प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। सिडको वाळुंज महानगर येथील जय मल्हार चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारून चोरट्यांनी एटीएम चारचाकीत टाकून चोरून नेल्याची घटना घडली। या मशीनमध्ये एकूण 7,46,000 रुपयांची रोकड होती, ती रोकड लंपास केली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। अनैतिक संबंधांच्या संशयातून मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये पोलिसाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल जेलच्या पाठीमागे ही घटना घडली, तर पोलिसाला वाचवायला आलेल्या मित्रालाही आरोपीने बेदम मारहाण केली। सिद्धार्थ बन्सीलाल जाधव असं मृत कारागृह पोलिसाचं नाव आहे, तर सचिन भागवत दाभाडे या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालाय। अनिल कसबे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। खेड शिवापूर टोलनाक्याजवळ एक अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाला। टँकर पलटी झाल्याने खेड शिवापूर टोलनाक्याजवळ मोठी वाहनांची रांग लागली। 4 क्रेनच्या सहाय्याने टँकरला बाजूला करण्यात आलं। यानंतर वाहतूक सुरळीत झाली। चोरट्यांनी भंडारा शहरातील 7 दुकानं फोडल्याची घटना पहाटे उघडकीस आली। सर्व दुकानांची शटर्स तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम आणि मुद्देमाल लुटून नेल्याचं सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच याची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली। या घटनेनं व्यापारी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर भद्रा मारुतीच्या दर्शनाला भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मराठवाड्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून बहुतांश भाविक हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी येत असतात। यावेळेस चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या वतीने हा संपूर्ण उपाययोजना करण्यात आलेली आहे। शांतगिरी महाराज यांनी अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंती साजरी केली। अंजनेरी पर्वतावर असलेल्या हनुमान मंदिरामध्ये आरती करून त्यांनी जयंती साजरी केली। हनुमान जयंती साजरी करण्यासाठी शांतगिरी महाराज यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। सकाळी 6:30 वाजता त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली। भाविकांच्या दर्शनासाठी मोठी रीघ मंदिराबाहेर होती। हनुमंताचं जन्मस्थान असलेल्या अंजनेरी पर्वतावर भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होती।
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्ती आहे। या ठिकाणी मोठ्या जल्लोषात हनुमान जयंती साजरी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरामध्ये सन 2000 साली 105 फूट उंच हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात आली। 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली। गेल्या 24 वर्षांपासून या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। शिर्डीत हनुमान जयंतीच्या दिवशी 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। दरवर्षी शिर्डीमध्ये बजरंगबलीची आरती केल्यानंतर दगडी गोटा उचलण्याच्या स्पर्धेची सुरुवात केली जाते। मंगळवारी देखील शिर्डीमध्ये 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा भरवली होती। यात अनेक तरुणांनी हा दगडी गोटा उचलून आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये ब्रिटिशांचा विरोध जुगारून हनुमानाचा रथ महिलांनी ओढला होता। तेव्हापासून ही परंपरा आजही कायम आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी अगोदर महिला रथ ओढतात आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते। त्यामुळे संगमनेर येथील ही अनोखी परंपरा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। हनुमान जयंती दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ले बंदर मांडवी येथील झुलत्या फुलाच्या जवळ संजू हुले यांनी बाल हनुमान सूर्याकडे प्रयाण करतानाचं वाळूशिल्प साकारले। सुमारे 3 टन वाळूपासून अवघ्या 2 तासात हे वाळूशिल्प साकारले। हे वाळूशिल्प पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोमवारी दुपारनंतर भाविकांनी मोठी गर्दी केली। त्यामुळे शहरातील भवानी रोड, महाद्वार रोड आणि महाद्वार परिसर गर्दीने फुलून गेला होता। तुळजापूर शहरात ठिकठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाहने घाटशिळा परिसराकडे सोडण्यात येत आहेत। नगर परिषदेमार्फत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। तर शहर स्वच्छतेसाठी जादा कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले। ज्योतिबाचा डोंगर भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेसाठी आज मोठी गर्दी झाली होती। चैत्र यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्या।